श्री स्वामी समर्थ. अंगारकी संकष्टी या राशींसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार. शुक्र देवाच्या कृपेने चारही बाजूंनी होणार धनवर्षाव. कर्क राशीत शुक्र गोचरमुळे काही राशींना आयुष्यात अपार यश, सुख, समृद्धी लाभणार आहे. वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम होत असतो. शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे 1 महिना लागतो. आता धनदाता शुक्र ग्रह 25 जूनला गोचर करणार आहे. येत्या 25 जूनला शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब उजळणार आहे. शुक्राच्या गोचरमुळे काही लोकांना अनपेक्षित आर्थिक धनलाभ मिळणार आहे. माहिती करून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर मित्रांनो, ज्या राशीचे भाग्य उजळणार आहे त्यातील पहिली रास आहे वृषभ रास. शुक्राचे गोचर वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. दुग्धजन्य पदार्थांचा आणि दैनंदिन गरजा असलेल्या गोष्टींचा व्यवसाय असणाऱ्या व्यावसायिकांना भरघोस नफा मिळणार आहे. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभही मिळू शकतो. या कालावधीत विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होणार आहे. पैशांची आवक या काळात भरपूर वाढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. अनपेक्षित पैसे मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फलदायी ठरणार आहे. या काळात कौटुंबिक सदस्यासोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होणार आहेत. या कालावधीत तुमचे खर्च नकळतपणे वाढतील, परंतु त्याचबरोबर नवीन इन्कम सोर्सही सापडतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयाला प्राधान्य दिले जाईल. तुमचे वैवाहिक जीवन फारच सुखी आणि आनंदी असेल. या काळात तुमचा धार्मिक गोष्टीकडे कल वाढताना दिसेल. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक यश लाभण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात. शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. दुसरी रास कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळणार आहे. या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळणार आहे. तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी व्यवसायात घवघवीत यश मिळणार आहे. अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येणार आणि रखडलेले विवाह जुळणार आहेत. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात नवीन घर, कार खरेदी करू शकता. या काळात तुम्ही कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. तुमचे विरोधी या काळात तुम्हाला त्रास देणार आहेत. तसेच तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. धार्मिक गोष्टीवर तुमचे पैसे खर्च होतील, पण याचा लाभ देखील तुम्हाला नंतर मिळेल. तुमच्या प्रॉपर्टीमधून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल. तुम्ही आखलेल्या योजनांचा विचार केला जाईल. तसेच अनेक दिवसापासून तुमच्या मनात जी घालमेल सुरू होती त्यांना आता पूर्णविराम असेल, कारण 25 जून पासून तुमचा आत्मविश्वास वाढेल. तिसरी रास कन्या रास. शुक्राचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायाशी निगडीत लोक प्रचंड धन प्राप्त करणार आहेत. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसतील. आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या कालावधीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना यावेळी चांगला नफा होणार आहे. तुम्ही काम व्यवसायाशी संबंधित कारणासाठी देशांतर्गत आणि परदेशातही प्रवास करू शकता. यासोबतच कौटुंबिक जीवनही चांगले राहून त्यांच्या सपोर्टमुळे नवीन व्यवसाय उभे राहतील. या काळात कौटुंबिक सदस्यासोबत तुमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होणार आहेत.
मित्राच्या सहकार्याने तुमची अनेक कार्य पूर्ण होतील. तसेच या काळात तुम्ही धार्मिक यात्रेला जाऊ शकता. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तुम्हाला सहकार्य मिळेल. सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे होईल. फक्त या राशींच्या मंडळींनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण अति राग होत्याचे नव्हते करू शकतो. माहीत असलेल्या शत्रूंपासून आणि धूर्त शेजाऱ्यांपासून सावध राहावे लागेल, कारण ते तुमच्यावर खोटा नाटा आळ आणून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.